यरनाळ येथील सुमारे 200 कार्यकर्त्यांनी आमदार शशिकला जोल्ले व सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। विकास कामांना चालना देण्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला। यरनाळ येथील सुमारे 200 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आमदार शशिकला जोल्ले व सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांनी कार्यकर्त्यांचे भाजप पक्षामध्ये स्वागत केले। यरनाळसह परिसराच्या विकासासाठी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले। सुनील वडगावे यांनी प्रास्ताविक केले। आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, 4 वर्षांमध्ये निपाणी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे राबविली आहेत। त्यामुळे भाजप पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश वाढत आहे। यरनाळसह डोंगरी भागामध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे राबविली असल्याचे सांगितले। आणि आम्ही दोघंही इथं ठामपणे विचार केला, आमच्या 40,000 लोक जे आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला मतदान केलं, तर आम्ही हरलो तरी सुद्धा त्यांच्या एका केसाला सुद्धा धक्का लावू द्यायचं नाही, हे आपण ठामपणे विचार केला। आणि सातत्यानं आणि 5 वर्ष आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरलो। त्यावेळेला सत्ता नव्हतं, आमदार नव्हतो, आमचं राज्य होतं, येडियुरप्पाजी मुख्यमंत्री होतं, तरी सुद्धा आम्हाला मोठे काम करता येत नव्हतं। छोटं मोठं काम करायला सुरू केलं। जोल्ले उद्योग समूहाच्या मार्फत जे काही मुलांना स्कॉलरशिप आहे, स्कॉलरशिप द्यायला सुरू केलं गावागावामध्ये। आता सुनीलने सांगितलं, हे राजकारणासाठी करायला लागल्यात म्हणून लोक म्हणत होती, आणि आपण त्यावेळेला सरळ सांगितलं की राजकारण होतंय ते होतंय, परंतु हे समाजकारण आहे। आणि जसं चिकोडी भागात करतो तसं ह्या भागात देखील आम्ही करणार म्हणून सुरू झालं। ते स्कॉलरशिपच्या निमित्तानं भेटायला सुरू केलं। आपल्या महिला बचत गट माझ्या जवळ आले। सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मतदारसंघात प्रत्येक गावापर्यंत पोहोचविला आहे। नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे। मतदारसंघाचा संपूर्ण विकास साधणार असल्याचे सांगितले। कारण आपलं 3 वर्ष म्हणण्यापेक्षा 4 वर्ष संपलं होतं आमदारकी होऊन। बऱ्यापैकी काम 1 वर्षात रखडलं होतं। त्याच्यानंतर सर्व काम एकजुटीनं चालू झालं, ते आतापर्यंत थांबलेलं नाही। आता मोठमोठं काम तर संपलेलं आहे, छोटं मोठं राहिलं असलं तर 6 महिन्यात संपणारच आहे, त्याचं काय वादच नाही। खास करून आमदार क्षेत्रात काय आपलं पाईपलाईन आणलंय ह्या इरिगेशनसाठी, ते पूर्णपणे आम्ही 4.5 कोटीचं ह्या भागातच आता दिलेलं आहे। बहुतेक इथून पुढे तुम्हाला त्याचं पूर्ण झालं पण बघा, 1,40,00,000ची स्कीम, 1,10,00,000 आणि 1,90,00,000 असं 3 स्कीम आता चालू आहेत। बहुतेक 1 महिना 2 महिन्यात पाणी पडेल असं वाटतंय। दौलतराव पाटील, ॲडव्होकेट संजय शिंत्रे, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, समरसिंह पाटील, दिग्विजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले। बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्या गोष्टी विकासाच्या किती झाल्या ते सांगितलेल्या आहेत, अगदी लिस्ट प्रमाणे सांगितलेल्या आहेत। अण्णा आणि वहिनींचा एक गुण मला सांगावासा इथं वाटतो, त्यांनी कधीही कुणावर अशी कडवट टीका केलेली मी अजूनपर्यंत म्हणजे पेपरला वाचली नाही किंवा कुठल्याही सभेमध्ये अण्णा आणि वहिनी कुणावरही खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे हा प्रकार त्यांनी कधी केला नाही। 2018ची निवडणूक सुद्धा तुम्ही जिंकणार, यात काही शंका बाळगायची गरज नाही। आणि यामध्ये आपण सर्वांनी एकत्र राहून अण्णा वहिनीचा हात बळकट करण्यासाठी 2018ला पुन्हा निपाणीत भाजपचा आमदार जोल्ले वहिनीनं करायचं झालं तर आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करून त्यांचं जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचं काम करायचं आहे। तसंच कर्नाटकात सरकार सुद्धा भाजपचंच येणार आहे, मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली किंवा अध्यक्षतेखाली। त्यामुळे दुसऱ्यांदा वहिनी जर आमदार झाल्या तर मी खरं सांगतो, मी बाकीच्या गावाचं काय सांगणार नाही, पण या डोंगर भागाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही, कारण त्यांना मंत्रिपद मिळाल्याशिवाय राहणार नाही। आणि राहिला प्रश्न जोल्ले अण्णांचा, त्यांनी उद्योग समूह सांभाळलेला आहे, सामाजिक काम केलेलं आहे, 2,000 लोकांचा संसार त्यांनी चाललेला आहे। नुसतं आमदार झालं, गावातलं शाळा झाल्या, गटारी झाल्या, रस्ते झालं, हा विकास झाला असं मी समजत नाही। सर्वसामान्याच्या अडचणी, सर्वसामान्याच्या गरजा ज्या काय आहेत ते जोल्ले दाम्पत्याला अतिशय प्रामाणिकपणानं माहिती आहेत, आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न त्याने आमदारकी अधिक जोल्ले उद्योग समूहातनं आतापर्यंत करत आलेला आहे। कार्यक्रमास हाल शुगरचे संचालक MP पाटील, आप्पासाहेब जोल्ले, रामगोंडा पाटील, राहुल पाटील, सुरेश पवार, सागर कुलकर्णी, समित सासने, सदाशिव बुधिहाळे, धोंडीराम देसाई, सिद्धूजीराव पाटील, एकनाथ सुतार, विलास नर्दीकर यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते।